वकील साहेब आहे. भाऊ, आमदार निवासात तुम्ही जे आंदोलन केलं होतं, जसं तुमचं आता नुकतं आंदोलन होतं तसंच ते गोसेखोर सारखं आमदार निवासाच्या बोर्डजवळ तुम्ही चढले होते. काय झालं कोर्टात, काय काय म्हणणं झालं आणि तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहे? 4 घंटे झाले आम्ही कोर्टात आहो आणि आता आमचे वकील साहेब यांनी सगळ्यांनी ती बाजू मांडली. पकड वॉरंट होता, पकड वॉरंट रद्द झाला, पण 500 रुपये दंड दिलेला आहे. 500 रुपये दंडवर आता पुढची तारीख आम्हाला जानेवारी महिन्यातली भेटली आहे. आणि न्यायालय आम्हाला वाटतं आम्हाला सहकार्य करेल, कारण आमची मागणी काही मंत्री व्हा किंवा आम्हाला तिकीट द्यायच्यासाठी नव्हती, प्रकल्पग्रस्तांसाठी होती. गोसेखुर्दच्या आजही नागपूर जिल्ह्यातल्या 8 गावं अंधारा म्हणजे लाईटपासून वंचित आहे, पाण्यापासून वंचित आहे. मुख्यमंत्री राहतं त्याच्यापासून फक्त 25 किलोमीटरवर असणारे गावं आजही प्रकल्पग्रस्त तिथं मरत आहे. म्हणजे इथे कॅबिनेट मंत्री, केंद्राचे मंत्री आहे, दुसऱ्या इकडे तुमचे मुख्यमंत्री आहे, ते बावनकुळे साहेब इकडे पालकमंत्री आहे, त्यांच्यासोबत 2दा बैठकी झाल्या, ते काहीच करत नाही. कुठेतरी रेतीचा एखादा निर्णय घेते, नाहीतर अधिक दुसरा कुठला तरी. रेतीशिवाय त्यांना दिसतच नाही, प्रकल्पग्रस्त दिसत नाही. आम्ही चक्रा मारतोय कोर्टात आणि प्रकल्पग्रस्त काही लोक यांच्या आंदोलकाच्या बाजूने उभं न राहत आहे, जातीपाती धर्माच्या राजकारणात गुंतून जातात बिचारे. आम्हाला टोले घ्यावं लागतं आता 2-3 वर्ष या कोर्टात आंदोलन केल्यावर. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मोठा आकडा जे आहे एका सर्वेक्षण समोर आलेला आहे. जवळपास 2000 शेतकऱ्यांनी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील 2000 शेतकऱ्यांचा आकडा आहे, ज्यापैकी पश्चिम विदर्भात जवळपास 1000च्या घरामध्ये. नाही, ते हिंदू नाही आहे का? त्याचा धर्म पाहिला का तुम्ही? पाहिला? बटंगे ते कटंगे म्हणणाऱ्या भाजपाल्यांना दिसत नाही आता? हा हिंदू शेतकरी मरतो, तिची लाज वाटतं का यांना? आणि फक्त घोषणा करताय. साधी कर्जमाफी आता ज्यांनी घोषणा केली, रनिंग कर्जदार काय म्हटलं मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये, का जेव्हा दुष्काळ पडतं तेव्हाच आम्हाला कर्जमाफीसाठी समोर जावं लागतं, पण दुष्काळात असणारं हे वर्ष, ह्याच वर्ष सगळ्यात जास्त दुष्काळ आहे, सगळ्यात जास्त नुकसान भरपाई नुकसान या चालू वर्षाची झाली आणि चालू वर्षाची तुम्ही कर्जमाफी घेत नाही आहे. काय कारण आहे ते विधानसभेला कोणी विचारत नाही का? तुम्ही 20,000 कोटीची तरतूद केली असं म्हणताय, आम्ही त्यांचं स्वागत पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि निर्देश सुद्धा देऊ. ठीक आहे. आभार, पण त्याच्यातल्या काही गोष्टी सोडल्या तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. विदर्भातने पुऱ्या महाराष्ट्रात रेल्वेचं एकही चाक जर चाललं ना तर मग आम्हाला सांगा. 1 जुलै आमची आहे, एक चाक धावणार नाही महाराष्ट्रात. मी त्याचा सगळा सर्वे केला, म्हणजे रुळावर माणसं दिसणार नाही पण चाक धावणार नाही. आपण वारंवार शेतकऱ्यांसाठी लढा देत असता. शेतकऱ्यांचाच मुद्दा एक महत्वाचा राज्यामध्ये जे म्हणजे बिबट्यांच्या हल्ल्याप्रकरणी अनेकांचे बळी जात आहे. काल बिबट्यांचा मोठा जणू नागपूरमध्ये सुद्धा धडकला का असा कारण जवळपास 5 जणांचं जे आहे ते त्यांच्यावर हल्ला बिबट्याने नागपूरमध्ये चढवला. काय वाटतं तुम्हाला यावर? तो आमदार खासदाराच्या घरात घुसत नाही तेपर्यंत काहीच होणार नाही. तो सध्या शेतकऱ्याच्या घरात घुसतो फक्त. तो तुमच्या मीडियावाल्याच्या घरात घुसला पाहिजे, कलेक्टरच्या घरात घुसला पाहिजे, त्या आमदार खासदाराच्या घरात घुसला पाहिजे, मग यांना जाग येणार. एखाद्या आमदाराचा साधा ऍक्सिडेंट झाला का नाही रोडनं तर सगळ्या दुरस्ते करते. मुख्यमंत्री ज्या रोडनं जातो तर खड्डा दिसला नाही पाहिजे आणि आमचा शेतकरी रोज मरतोय. असे रयतेचे राजे हे. लाज वाटली पाहिजे ना. रोज 400-500 लोक मरतात दरवर्षी. हप्त्यानं एक माणूस मारलं जातं, पण यांची मुलं बाळ नाही ना त्याच्यामध्ये. वनमंत्र्यांनी म्हटलंय की 1 कोटीच्या शेळ्या ज्या त्या जंगलात सोडू, 4 लोक जर बिबट्याने एका जिल्ह्यात मेले तर त्यांना 1 लाख द्यावा लागतो, त्यापेक्षा शेळ्या सोडू असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे ते बिरबल होतं ना, बिरबल पाहिलं का? बिरबल त्याच्यातलेच आहे. तुम्ही सांगा, अकबर बिरबल मधला म्हणजे वा गणेश नायकाला मारावं लागेल. आता तुम्ही शेळ्या सोडता तिकडे, म्हणजे त्याच्यातले सोडणार 1000, दाखवणार 1000, सोडणार 200, बाकीचे खाणार झाले हे सगळे. अरे मुळात आम्ही सांगतोय, आम्ही त्याच्यासाठी उठाव करणारच आहोत का वन्य प्राण्याचा त्रास एवढा वाढला शेतकऱ्यांना का पीक घ्यायचं का नाही घ्यायचं. राजस्थानचं एका गावातले लोक फक्त वन्य प्राण्यामुळे शेती करू शकत नाही म्हणून मुंबईला प्रस्थापित झाले. शेती सोडून जावं लागतंय, अशी वाईट अवस्था आहे. चंद्रपूर सगळ्याच इकडे, इव्हन सगळ्या महाराष्ट्रातली देशामध्ये
हाती काही भेटत नाही. एक तर रोगराईमुळे मेलं, दुसऱ्या इकडे आलेलं पीक सगळे जनावरं खाऊन टाकतात. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये साधी एक गोष्ट नाही आहे. तुम्ही हाय किती हो, किती टायगर असेल, किती बिबटे असेल, 1000-2000, त्या 1000-2000साठी 1000 बकऱ्या सोडता, पण 1000 बिबट्याला तुम्ही बंदोबस्त लावू शकत नाही. ते आपल्यातून कारभार आहे. पुन्हा खाणे, जाळ्यासाठीच ते पैसे खाणार आता. म्हणजे आता त्या प्रत्येक शहरात जाळ्या टाकणार बिबट्याला पकडण्यासाठी, त्याचे 200 कोटी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.